हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक इन ऑटोमॅथ क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅट्रिसेसच्या टॉपिक विषयीची माहिती पाहत आहोत. ठीक आहे, तर या टॉपिकमधील आपण सॉल्व क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे. ठीक आहे, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण टोटली जे सॉल्व क्वेश्चन आहेत, ठीक आहे, कोणते इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सच्या बेसवरचे ते आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या पुढील जे सॉल्व क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व करून घ्यायचे आहे. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन बघा ऑन स्क्रीन. फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ ए इक्वल टू 1 2 3 4. ठीक आहे, आपल्याला 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे. त्यामध्ये त्याला सांगितलेलं आपल्याला की फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ ए, म्हणजे ए म्हणजे ए मॅट्रिक्सचे जे एलिमेंट आहेत त्या मॅट्रिक्सचे आपल्याला काय करायचं, कोफॅक्टर या ठिकाणी फाइंड करायचे. ठीक आहे, तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व क्वेश्चनमधला फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर ए इक्वल टू 1 2 3 4. काय 1 2 3 4 याचे आपल्याला कोफॅक्टर काढायचे. ठीक आहे, आता कोफॅक्टर काढायचं असतील तर आपल्याला सुरुवातीला त्या प्रत्येक एलिमेंटची पोझिशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्याची पोझिशन काय A11 A12 A21 A22, म्हणजे या ठिकाणी ह्या मॅट्रिक्समध्ये 2 रो अँड 2 कॉलम्स आर काय प्रेझेंट, कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड. ठीक आहे, तर यामध्ये कोफॅक्टर ऑफ एलिमेंट आपल्याला फक्त फाइंड करायचे. ठीक आहे, तर काही क्वेश्चन आपल्याला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सनुसार देण्यात येतील. ठीक आहे, तर त्यावेळेस काय करायचं, कोफॅक्टर त्याचे फाइंड करायचे. त्यानंतर त्या जे कोफॅक्टर आपल्याला भेटतील त्या कोफॅक्टरचा एक मॅट्रिक्स तयार करायचा. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणायचं, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, तर त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी सांगितलं काय, फक्त कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. तर यामध्ये आपल्याला मायनर ऑफ एलिमेंट या ठिकाणी फाइंड करावं लागेल. ठीक आहे, तर सुरुवातीला बघा ह्याचं जनरल फॉर्ममध्ये कसं द्यायला आपल्याला, A11 A12 A21 A22. ठीक आहे, तर यामध्ये 1 कुठं प्रेझेंट आहे. आता बघा हा मॅट्रिक्स 2x2चा आहे, हा मॅट्रिक्स 2x2चा आहे, मग हा पण मॅट्रिक्सचा असेल 2x2चा, म्हणजे ह्या मॅट्रिक्समध्ये 2 रो प्रेझेंट आहेत आणि 2 कॉलम प्रेझेंट आहेत. म्हणजे ह्या ऑर्डरमधली फर्स्ट एलिमेंट काय सांगतं आपल्याला की ह्या मॅट्रिक्समध्ये किती रो प्रेझेंट आहेत, आणि सेकंड नंबर काय सांगतो आपल्याला की ह्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर यालाच आपण जनरल फॉर्ममध्ये लिहितो M/N. ह्याला कसं रीड करायचं, M/N, M × N असं रीड नाही करायचं. ह्यासाठी काय आपल्याला M अक्रॉसला काय म्हणायचं, बाय N. ठीक आहे, तर M इंडिकेट्स रो आणि N काय सांगतं की ह्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर बघा आता हा 1ची पोझिशन काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ठीक आहे, तर जनरल फॉर्ममध्ये सुद्धा पण बघा या A11 आहे, म्हणजे AIJ. आय काय सांगतं रोची पोझिशन आणि जे काय सांगतं कॉलमची पोझिशन. ठीक आहे, म्हणजे जो हा एलिमेंट आहे तो कोणत्या रोमध्ये व कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे हे आपल्याला ह्याची पोझिशन सांगतं. ठीक आहे, AI आणि J. ठीक आहे, तर आय किती आहे इथं 1 आहे आणि जे किती इथं 1 आहे, म्हणजे A11 इक्वल टू काय, A11 इक्वल टू 1. ठीक आहे, तर हे काय झालं, A11 इक्वल टू 1, म्हणजे आपण मायनर काढायला. ठीक आहे, तर मायनर ऑफ एलिमेंट आपण फाइंड करायला. तर 1 कुठे प्रेझेंट आहे, फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलममध्ये. तर उरले एलिमेंट कोणते, आता 1मध्ये कोणतं आहेत, 1 अँड 2 हे आणि हे एलिमेंट सोडून द्यायचे. म्हणजे 1 ज्या रोमध्ये प्रेझेंट आहे आणि 1 ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट काय करायचे, काढून टाकायचे. उरले किती एलिमेंट, फक्त 4. म्हणजे या ठिकाणी मायनर ऑफ M11 काय भेटेल आपला, M11 इक्वल टू 4. क्लिअर. आता आपल्याला सांगितलं बघायचं कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट. ठीक आहे, म्हणजे ह्या एलिमेंटचा आपला कोफॅक्टर काढायचा. त्याचा फॉर्म्युला कोणता आपला, A11 इक्वल टू, म्हणजे आपण पोझिशन काय, ह्या एलिमेंटची पोझिशन काय A11 आहे. ठीक आहे, म्हणजेच काय A11 ह्या एलिमेंटचा कोफॅक्टर ऑफ एलिमेंट काय A11 इक्वल टू -1चा जी पोझिशन आहे त्या एलिमेंटची जी पोझिशन आहे 1 तीच काय करायचं, त्याला हेडला लिहायचं. काय लिहायचं, रेस्टला लिहायचं. -1 1 + 1 इंटू M11 इंटू काय M11, म्हणजेच काय -1. आता 1 + 1 म्हणजे किती, -1चा स्क्वेअर आणि M11 किती आहे 4, म्हणजेच काय इंटू 4, म्हणजेच काय -1चा स्क्वेअर काय येतं +1 होतं. ठीक आहे, तर -1चा जे इवन नंबर असतात, ठीक आहे, -1चं जे इवन नंबरमध्ये काय असतं स्क्वेअर असतील. ठीक आहे,
रेस्टला असतील इवन नंबर, तर काय असतं त्याचं जे हे असते आन्सर काय असतं ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर काय असेल -1चा स्क्वेअर म्हणजे 1 × 4 = 4, म्हणजे A1 किती आला आपला 4. आता त्यानंतर फर्स्ट एलिमेंट झाला आपला. आता काय सेकंड एलिमेंट बघा. सेकंड कोणता एलिमेंट म्हणजे त्याच फर्स्ट रोमधला सेकंड एलिमेंट कोणता आहे 2. ठीक आहे. तर 2 कुठे प्रेझेंट आहे 2 फर्स्ट रोमध्ये अँड सेकंड कॉलममध्ये. हे काय करायचं एलिमेंट डिलीट करून एलिमिनेट करून टाकायचे. उरले किती एलिमेंट फक्त 3. आता त्या ठिकाणी 2/2च आहे. जर 3/3चा मॅट्रिक्स असेल त्यावेळेस काय असेल मेथड त्याची थोडी वेगळी असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी फक्त 2/2 मॅट्रिक्समध्ये कसं होईल की जो एलिमेंटचा आपण कोफॅक्टर आपण फाईंड करत आहोत त्यावेळेस तो एलिमेंट कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहेत ते एलिमेंट काय करायचे एलिमिनेट करायचे, म्हणजे ते एलिमेंट काढून टाकायचे. उरले एलिमेंट कोणते फक्त 3. म्हणजे या ठिकाणी यम आता कोणता येईल जर मी हा 2 घेतला तर A1 2 त्याची पोझिशन काय फर्स्ट रो अँड कॉलम कोणता आहे सेकंड कॉलम. फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम म्हणजे काय येईल फर्स्ट रो सेकंड कॉलम. A1 2 = काय येईल किती 2 आणि त्याचा M12 मायनर ऑफ एलिमेंट काय येईल 3. ठीक आहे. आता फक्त 3च एलिमेंट या ठिकाणी एकच एलिमेंट उरला आहे ना 3च, ते म्हणजे कोणता आहे 3. म्हणून M12 काय येईल 3. म्हणून कोफॅक्टर ऑफ एलिमेंट काय येईल म्हणजे ह्याची पोझिशन काय A12 म्हणजे काय A12 = -1चा ज्या एलिमेंटचा आपण कोफॅक्टर काढतो त्या एलिमेंटची पोझिशनच त्याला काय करायचं रेस्टला लिहायची. म्हणजे तिथे काय येईल 1 + 2 × 3 म्हणजेच काय येईल -1चा क्यूब × 3. -1चा ऑडमध्ये जर त्याचा स्क्वेअर आपण फाईंड करत असेल तर ते कसं असते ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे काय येईल तर -1 × 3 म्हणजेच आन्सर काय येईल आपलं -3. आता आपले 2 झाले. आता थर्ड एलिमेंट बघा. थर्ड कोणता आहे 3. ते कुठे प्रेझेंट आहे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम तर काय येईल सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. उरले किती एलिमेंट फक्त उरला कोणता 2. उरला कोणता एलिमेंट 2. या ठिकाणी 2 या ठिकाणी 1. ठीक आहे. उरला एलिमेंट कोणता फक्त 2 म्हणजे काय येईल A21 = A21 किती आहे 3 आणि M21 = काय येईल 2. आणि आपलं कोफॅक्टर ऑफ एलिमेंट आपण फाईंड कसं काय सूत्र काय आपलं जे पोझिशन आहे ज्या एलिमेंटचं आपण काय करायला कोफॅक्टर काढायला त्याच एलिमेंटची पोझिशन काय करायची आपल्याला रेस्टला लिहायची. म्हणजे काय 21 = -1चा 2 + 1 × M21 क्लिअर × M21. या ठिकाणी काय येईल -1 3 M21 किती आहे 2 म्हणजे -1चा क्यूब कधी कसा असतो निगेटिव्ह असतो. म्हणजे -1चा क्यूब काय येईल मायनस आणि एक 2 काय येईल ॲज इट इज म्हणजे आन्सर काय आपला -2. आता एलिमेंट कोणता उरला आपला लास्ट कोणता आहे तो 4. कोणता एलिमेंट उरला 4. या ठिकाणी बघा कोणता एलिमेंट उरला 4. आता 4 कुठे प्रेझेंट आहे सेकंड रो अँड सेकंड कॉलम. हे एलिमेंट काय करायचे सोडून द्यायचे म्हणजे 2 आणि 3 एलिमिनेट करणार डिलीट करणार. उरला कोणता एलिमेंट फक्त 4 म्हणजे काय येईल तर A22 = किती आहे A22 किती आहे 4 आहे. या ठिकाणी 1 आहे. A22 किती आहे 4 आहे. A22 किती आहे 4. तर या ठिकाणी मायनर ऑफ एलिमेंट काय असेल त्या ठिकाणी M22 = 1 म्हणजेच काय येईल A22 = -1चा 2 + 2 4 × 1. आता -1चा इव्हनमध्ये जर हेच आपण त्याचा स्क्वेअर काढायचं असेल आपल्याला तर काय येईल त्याचं प्लस -1 चौथा घात काय असतो +1 आणि हे 1 × 1 1 म्हणजेच आपल्याला काय भेटलं आहे द रिक्वायर्ड कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट आर A11 किती म्हणजे कोणते एलिमेंट लिहायचे A11 A12 A21 आणि A22 ह्याचे जे आन्सर आहेत म्हणजे 2 हे 1
हे 4 आणि हे -3. हे काय असतील आपले कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट. कोणकोणते आहेत? 4 -3, 4 कॉमा -3 कॉमा -2 कॉमा -2 1. हे काय असतील आपले कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ धिस मॅट्रिक्स. हे काय असतील आपले कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ धिस मॅट्रिक्स. ठीक आहे, हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द ॲडजंट ऑफ अ मॅट्रिक्स A = 2 - 3 4 1. ठीक आहे, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे फाइंड द ॲडजंट ऑफ अ मॅट्रिक्स. तर तो जो आपल्याला गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे ऑनस्क्रीनवरचा जो क्वेश्चन आहे त्या A मॅट्रिक्सला आपल्याला करावं लागेल ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करावं लागेल. ठीक आहे, तर यामध्ये ॲडजंट ऑफ मॅट्रिक्सची जी मेथड आहे ती काय करावं लागेल आपल्याला. जो आपल्याला गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे, ठीक आहे, त्या मॅट्रिक्सचे पहिल्यांदा काय करायचे कोफॅक्टर फाइंड करायचे. फर्स्टली काय करायचं त्याचे कोफॅक्टर फाइंड करायचे. जे आपण टोटली आता ह्याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये फक्त आपण कोफॅक्टर फाइंड केले होते. ठीक आहे, ते कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाइंड केले होते. पण या ठिकाणी आपल्याला कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाइंड करून त्याचं एक मॅट्रिक्स तयार करावं लागेल. म्हणजे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स त्या ठिकाणी आपल्याला तयार करावं लागेल. पण त्या कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सचं जर आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स केलं तर मॅट्रिक्स आपल्याला तयार होईल. तो काय असेल आपला ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, तर तुम्हाला प्रोसेस समजली असेल. ठीक आहे, सुरुवातीला काय करायचं कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ऑफ दिस मॅट्रिक्स सॉल्व करायचे. ठीक आहे, ते आपला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स सुरुवातीला काढून घ्यायचे. त्यानंतर त्या मॅट्रिक्सचा ज्या पोझिशन आपण ज्या पोझिशनचे जे आहेत एलिमेंट आपण फाइंड केलेले आहेत त्या पोझिशननं तो मॅट्रिक्स त्या कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स तयार करून घ्यायचा. त्या कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सवर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अप्लाय करायचा. त्यानंतर जो मॅट्रिक्स तयार होईल तो काय असेल आपला ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, तर त्या करूया क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, तर काय A इक्वल टू कोणता मॅट्रिक्स आहे 2 - 3 4 and 1. परत या ठिकाणी आपल्याला 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला याचं जनरल फॉर्ममध्ये कसं लिहिलं आपल्याला A11 A12 A21 A22. म्हणजेच हे काय 2x2 मॅट्रिक्स आणि हा पण काय 2x2 मॅट्रिक्स. म्हणजे 2ची पोझिशन काय A11 म्हणजे 2 हा प्रेझेंट आहे फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. -3 इज प्रेझेंट इन फर्स्ट रो सेकंड कॉलम. 4 इज प्रेझेंट इन सेकंड रो फर्स्ट कॉलम. 1 इज प्रेझेंट इन सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक आहे, तर यामध्ये बघा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 2 म्हणजे A11 = 2. तर याचं मायनर ऑफ M11 काय येईल 2 कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट सोडून द्यायचे, एलिमिनेट करायचे, डिलीट करायचे, काढून टाकायचे. त्यानंतर जे उरला एलिमेंट कोणता फक्त 1 उरला. ठीक आहे, म्हणजे 2च्या रोमध्ये ह्या रोमध्ये फर्स्ट रोमध्ये कोणते एलिमेंट प्रेझेंट आहे -3 आणि फर्स्ट कॉलममध्ये कोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत म्हणजे 2च्या लाईनमध्ये किती 2 आणि 4 उरलं कोणते एलिमेंट फक्त 1 म्हणजे M11 काही 1. ठीक आहे, त्यानंतर काही कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11 = काही -1. जी पोझिशन आपण ज्या एलिमेंटसाठी घेतो आहे तीच पोझिशन त्या रेस्टला लिहायची 1 + 1 ॲडिशन करायची. ते दोघांची काय करायची ॲडिशन करायची इंटू M11 किती आहे 1. म्हणजे या आन्सर येईल -1चा स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच आन्सर येईल आपलं 1. -1चा स्क्वेअर काय असतं पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह म्हणजे काय +1 इंटू +1 इंटू 1 गेट आन्सर इज 1. ठीक आहे, त्यानंतर बघा फर्स्ट एलिमेंट झाला. आता काय आला आपला सेकंड एलिमेंट बघा. सेकंड एलिमेंट कोणता आहे 3. तर 3 कुठे प्रेझेंट आहे रो फर्स्ट अँड कॉलम सेकंड. रो फर्स्ट आणि कॉलम सेकंड. तर हे 2 सुद्धा एलिमेंट होईल आणि 3 कॉलममध्ये 1 सुद्धा काय डिलीट होऊन जाईल. उरलं कोणतं एलिमेंट फक्त 4. म्हणजे A12 = काय येईल -3. तर M12 = काय येईल 4. M12 = काय येईल 4. तर या ठिकाणी कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A12 म्हणजे ह्याची जी पोझिशन आहे A12 = -1चा जी पोझिशन आहे तीच काय करायची रेस्टला तिची काय करायचं ॲडिशन करायची इंटू M12 किती आहे 4. आता -1चा मायनस व्हॅल्यूचा जो क्यूब असतो तो कसा असतो ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी -1 आणि हे 4 -1 इंटू 4 -4. त्यानंतर बघा A11 A12 झाला. आता कोणता आहे A21ला कोणता एलिमेंट आहे म्हणजे सेकंड रोला आणि हे फर्स्ट कॉलम. ठीक आहे, सेकंड रोला कोणता एलिमेंट आहे 4 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमला कोणता एलिमेंट आहे 4. तो कोणत्या याच्यात आहे सेकंड रोमध्ये फर्स्ट रोमध्ये उरलं कोणतं एलिमेंट फक्त -3. म्हणजेच या ठिकाणी काय येईल हे 4 येईल
आणि M21 इक्वल टू काय येईल -3 तर या ठिकाणी बघा कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A21 इक्वल टू -1चा 2+1 इंटू M21 काय येईल M21 इक्वल टू -3 तर काय येईल या ठिकाणी -1चा क्यूब ऑलवेज निगेटिव्ह हे -1 आणि हे मायनस गेट प्लस 1 इंटू 3 काय येईल 3 म्हणजे या ठिकाणी आन्सर आलं +3. आता त्यानंतर काय उरला आपला शेवटचा एलिमेंट कोणता आहे A22 किती आहे 1 आता A22 म्हणजे काय सेकंड रो अँड सेकंड कॉलममधले टोटल एलिमेंट काय करायचे एलिमिनेट करायचे उरला एलिमेंट कोणता फक्त 2 म्हणजेच काय येईल A22 इक्वल टू 2 A22 इक्वल टू 1 आणि M22 इक्वल टू काय येईल 2 आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A22 इक्वल टू काय येईल -1चा हे 2+2 इंटू M22 काय 2 ठीक आहे. तर काय येईल इथं -1चा चौथा घात ठीक आहे. -1चा इवन नंबरमध्ये कोणताही जर हे असेल आपला स्क्वेअर असेल ठीक आहे ते काय असेल पॉझिटिव्ह असेल म्हणजे -1चा चौथा घात +1 आणि हे 2 म्हणजे 1 इंटू 2 ठीक आहे. तर आपल्याला काय भेटले कोणकोणते एलिमेंट भेटले -A11 +1 -4 +3 आणि +2 ठीक आहे. तर हे झाले आपले कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ठीक आहे. तर या कोफॅक्टर ऑफ एलिमेंटचे जे एलिमेंटची पोझिशन आहे त्या पोझिशनने त्याचा जो मॅट्रिक्स काय करायचं तयार करायचं म्हणजे AIJ किती बाय किती मॅट्रिक्स आहे 2×2 म्हणजे 2×2 इक्वल टू मॅट्रिक्स तयार करा. A11 ठिकाणी काय 1 A12 ठिकाणी काय -4 A21 ठिकाणी काय 3 आणि A22 ठिकाणी काय 2 हे काय झालं आपला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स हे मॅट्रिक्स तयार झाला. हे टोटली काय झालं 1 4 -3 2 हे झाले कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ठीक आहे क्लिअर. आता ह्या मॅट्रिक्सवर जर आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अप्लाय केला ठीक आहे तर ह्या मॅट्रिक्सवर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जर अप्लाय केला तर तो मॅट्रिक्स काय जो मॅट्रिक्स आपल्याला मिळेल तो मॅट्रिक्स असेल आपला ॲडजंट ऑफ दिस मॅट्रिक्स ठीक आहे. तर काय येईल आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय करतो आपण AIJ 2×2 ह्यालाच आपण ट्रान्सपोज मॅट्रिक्स अप्लाय करायचं त्याला आपण T किंवा ऑर म्हणून त्याला आपण असं डॅशसुद्धा लिहू शकतो ठीक आहे T/डॅश ठीक आहे. एक तर T लिहा किंवा डॅश लिहा ठीक आहे. इक्वल टू आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय रोचं कॉलमचा रो ठीक आहे. जर हा रो असेल 1 -4 तर त्याचं काय करायचं कॉलममध्ये लिहून घ्यायचं किंवा कॉलम असेल त्याला रोमध्ये लिहायचं. कोणती पण एक मेथड फक्त अप्लाय करायच्यावर एक तर रोचं कॉलम करा किंवा कॉलमचा रो करा ठीक आहे. तरी एक कॉलमचा रो केला आणि दुसऱ्या रोचा कॉलम केला तर ते चालणार नाही ठीक आहे. सुरुवातीला करायचं एक तर कॉलमला रो करा किंवा रोला कॉलम करा ठीक आहे. तर मी कॉलमला रो करतो ठीक आहे. या ठिकाणी बघा 1 3 -4 2 ठीक आहे. जर कॉलमला मी रो केलं तर रोला जरी कॉलम केला तरी काय आन्सर काय आपलं ॲज इट इज येऊन जाईल ठीक आहे. तर त्यानंतर बघा आता हे काय झालं आपला म्हणजेच हे काय तयार झालं आपला ॲडजंट ऑफ A इक्वल टू 1 3 -4 2 हे काय झालं आपलं फक्त आपल्या इथं काय करायचं होतं फाइंड द ॲडजंट ऑफ A म्हणजे हे काय झालं आपलं आन्सर म्हणजे ॲडजंट ऑफ A हे झालं आपलं आन्सर ॲडजंट ऑफ A इक्वल टू 1 3 -4 2 ठीक आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 3 फाइंड द ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स A ठीक आहे. तर या ठिकाणी 3×3चा मॅट्रिक्स दिलेला आहे. ह्याच्या अगोदरचा आपला जो क्वेश्चन सॉल्व करून घेतला आपण तो होता 2×2चा ठीक आहे. तर यामध्ये आता क्वेश्चन नंबर 3 तो काय आपण स्टार्ट करू ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 3 फाइंड द ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स A इक्वल टू आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे 2 0 -1 3 1 2 -1 1 2 ठीक आहे. आपल्याला हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि ह्याचं काय करायचं आपल्याला ॲडजंट ऑफ A आपल्याला काय करायचं फाइंड करायचं ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय करतो त्याचं कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाइंड करून घेतो ठीक आहे.
कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाईंड कसं करायचं की तो एलिमेंट घ्यायचा, तो एलिमेंटची पोझिशन, त्याचा मायनर ऑफ एलिमेंट फाईंड करायचा, पुन्हा मायनर ऑफ एलिमेंटच्या त्याचं मदत घेऊन आपण कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाईंड करतो. त्यानंतर त्या कोफॅक्टर ऑफ एलिमेंटचा आपण एक मॅट्रिक्स तयार करतो. त्या मॅट्रिक्सला आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स त्या मॅट्रिक्सवर अप्लाय करतो. त्यानंतर आपला जो मॅट्रिक्स तयार होऊन मिळेल तो मॅट्रिक्स म्हणजेच काय असेल, ॲडजंट ऑफ ए असेल. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी 3x3 मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. किती मॅट्रिक्स आहे? 3x3चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. तर याचे जनरल फॉर्म कसं लिहायचं आहे आपल्याला? A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 म्हणजेच काय झालं? 3x3 मॅट्रिक्स. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? A11 ठिकाणी कोणता आहे? 2 म्हणजे A11 इक्वल टू 2. तर M11 इक्वल टू काय येईल? आता 2 कुठं प्रेझेंट आहे? हा फर्स्ट रो R1, हे R2 आणि हे R3. कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड, कॉलम थर्ड. तर 2 कुठे प्रेझेंट आहे? फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. ते टोटल एलिमेंट काय करायचे? एलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. तर 2 0 -1 डिलीट जातील, 2 3 -1 निघून जातील. उरले किती एलिमेंट? 1 2 1 2 1 2 1 2 हे काय झाले? आपले एलिमेंट उरले. तर या एलिमेंटची मदत घेऊन आपल्याला मायनर ऑफ एलिमेंट आपल्याला फाईंड करता येईल. तिथे काय येईल? 1 2 1 2. ठीक आहे. तर तसं याचं डिटर्मिनंट कसं फाईंड करणार तुम्ही? 2 × 1 2 × 1 2 आणि -1 × 2 -2. म्हणजे त्या आन्सर कितीला आपलं तयार होईल? आन्सर इज इक्वल टू 0. म्हणजेच आता कोफॅक्टर ऑफ एलिमेंट जर आपल्याला फाईंड करायचं असेल A11चा तर काय येईल? A11 इक्वल टू -1चा जी एलिमेंटची पोझिशन आहे तीच काय करायची आपल्याला? रेस्टला लिहायची. 1 + 1 × काय येईल? M11 म्हणजेच काय येईल? -1चा हे झालं स्क्वेअर आणि M11 किती आहे? 0. म्हणजे आपला आन्सर काय आला? A11 काय आला? 0. A1 काय आला आपलं? 0. आता नेक्स्ट कोणता एलिमेंट आहे? A12 ठीक आहे. तर A12 मध्ये बघा कोणता एलिमेंट आहे तो? कुठे प्रेझेंट आहे तो? फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. ठीक आहे. कोणता एलिमेंट आहे तो? 0. म्हणजे A12 इक्वल टू 0. A12 इक्वल टू 0. तर या ठिकाणी M12 काय येईल? M12 म्हणजे काय? जो 0 ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहेत ते एलिमेंट डिलीट करून टाकायचे. उरले कोणते एलिमेंट? 3 2 -1 2. कोणते उरले? 3 2 -1 2. बघा हा 0 कुठं आहे? फर्स्ट रोमध्ये, ह्या रोमध्ये. म्हणजे 2 आणि -1 कटले. 0 कुठं आहे? आणखीन सेकंड कॉलममध्ये म्हणजे 1 1 कटले. उरले कोणते एलिमेंट? 3 2 -1 आणि 2. 3 2 -1 2. ठीक आहे. डिटर्मिनंट फाईंड करायचं. 3 2 -1 2 म्हणजेच काय लिहितं? 3 2 6 मायनस आणि हे -2. ठीक आहे. तर किती आन्सर येईल? मायनस गेट +6 + 2 किती येईल आन्सर आपलं? 6 + 2 8. म्हणजे M12 किती आला? 8 आला. तर आता A12चं काय करायचं आपलं? कोफॅक्टर ऑफ एलिमेंट फाईंड करायचं. A12 इक्वल टू -1चा जी पोझिशन आहे एलिमेंटची तीच काय करायची? रेस्टला लिहायची × 8 × M12 किती? 8. आता मी प्रत्येक वेळेस ते फॉर्म्युला लिहिणार नाही. ठीक आहे. आपल्याकडे जागा कमी प्रमाणात आहे आपल्याकडं. तर -1चा 1 + 2 × काय येईल? 8. तर या ठिकाणी -1चा क्यूब किती येईल? -1 -1 × 8 -8 ठीक आहे. त्यानंतर A12 झाला. आता काय येईल? A13 किती आहे? A13 किती आहे? -1 म्हणजे -1 कुठे प्रेझेंट आहे? फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. ठीक आहे. तर यामध्ये 2 0 -1 डिलीट होऊन जातील. -1 2 2 गेट डिलीट होऊन जातील. उरलं कोणते एलिमेंट? 3 1 -1 1. म्हणजेच काय या ठिकाणी A13 किती आहे? -1 आणि या ठिकाणी M13 काय येईल? M13 काय येईल? 3 1 -1 1. ठीक आहे. तर या ठिकाणी काय आन्सर काय येईल आता? A13 इक्वल टू -1चा 1 + 3 किती येईल? 4 आणि M13 किती येईल? 3 1 3 3 1 3 मायनस आणि हे -1 म्हणजे 3 + 1 म्हणजेच काय आन्सर? 4. म्हणजे M13 किती येईल? 4 -1 चौथा काय येईल? पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह वन इंटू 4 आन्सर इज 4. ठीक आहे. त्यानंतर आता काय येईल, नेक्स्ट स्टेप काय येईल आपली, आता फक्त A11 झाला, A12 झाला, A13 झाला, म्हणजे 4 आला. आता आपलं काय करावं लागेल, A21 सेकंड रोचं फाईंड करावं लागेल. A21 काय येईल, A21 इक्वल टू किती एलिमेंट आहे, तो कोणता एलिमेंट आहे, 3. A21 इक्वल टू 3. तर M21 काय येईल, आता 3 कुठे प्रेझेंट आहे, सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. उरले एलिमेंट, ते एलिमेंटचं काय करायचं आपल्याला, मायनर ऑफ एलिमेंट फाईंड करायचा. म्हणजे उरलं कोणता, 0, -1, 1 अँड 2. 2 इंटू 0 0 आणि 1 इंटू -1 1 इंटू -1 -1 आणि आतमधला साईन मायनस गेट प्लस, म्हणजे M21 किती येईल, 1. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट काय येईल, A21 इक्वल टू काय येईल, -1चा 2 प्लस म्हणजे 3 इंटू 1, म्हणजे आन्सर काय आला आपला -1. ठीक आहे. -1चा क्यूब काय येतं, -1 इंटू 1 -1. ठीक आहे, क्लिअर. आता काय येईल नेक्स्ट, A22 किती आहे, 1. आता 1 कुठे प्रेझेंट आहे, सेकंड रो सेकंड कॉलम. उरले एलिमेंट कोणते, 2 -1 -1 2. बेदोनी किती येईल, या ठिकाणी A22 काय 1 आणि M22 काय येईल, बेदोनी 4 मायनस, हे मायनस गेट प्लस. ठीक आहे, +1 झालं आणि ते -4 आणि -1 आन्सर इज 3. म्हणजे A22 काय येईल, -1चा 2 + 2 इंटू 3, म्हणजे या ठिकाणी आन्सर काय आला आपला 3. -1चा इव्हनमध्ये जर कोणतं आपण त्याचं स्क्वेअर काढत असेल तर कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. +1 इंटू 3 आन्सर इज 3. ठीक आहे. त्यानंतर बघा, A22 झालं, A21 झालं. आता काय A23 किती आहे, 2. A23 किती आहे, 2. तर A23 कुठं आहे, सेकंड रोमध्ये आणि थर्ड कॉलममध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हे एलिमेंट आणि हे एलिमेंट काय करायचे, डिलीट करून टाकायचे. उरले एलिमेंट कोणते, 2 0 -1 1. ह्या 4 एलिमेंटचं काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आतमध्ये मायनस आणायचं. 2 इंटू 1 2, 2 इंटू 1 2 -1 इंटू 0 -1 इंटू 0 0. म्हणजे आन्सर किती आला आपला, M23 किती आला आन्सर, M23 इज इक्वल टू 2. ठीक आहे, क्लिअर. तर त्यानंतर आपण कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A23 कसं करतो, -1चा जी पोझिशन आहे त्या एलिमेंटची ती काय करतो आपण, रेस्टला लिहितो, 2 + 3 इंटू M23 म्हणजे किती येईल, 2. आता कोणत्याही निगेटिव्ह व्हॅल्यूचा ऑडमध्ये जर नंबरचा आपण त्याचा जर स्क्वेअर काढत असेल तर कसं असतं, निगेटिव्ह असतं. म्हणजे त्या ठिकाणी -1 हे 2 + 3 5 येणार, तो कसा ऑड आहे. ठीक आहे. तर -1चा 5th घात काय येईल, 5वा वर्ग काय येईल, -1 मायनस आणि हे काय येईल, -2. ठीक आहे. तर त्यानंतर A23 झाला. आता काय येईल, A31 इक्वल टू काय येईल, -1. आता -1 कुठे प्रेझेंट आहे, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. उरले कोणते एलिमेंट, 0 -1 1 2. 2 इंटू 0 0, 1 इंटू 1 -1 आणि आतमधला साईन -1. म्हणजे इथं आन्सर काय आला, A13 -1 आणि M31 इक्वल टू काय येईल, बघा -1 फर्स्ट रो थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. 2 0 0 हे -1 आणि आतमधला साईन -1 +1. ठीक आहे. त्यानंतर A31 इक्वल टू काय येईल, -1चा 4था घात इंटू M31 किती 1, म्हणजे -1चा 4था घात काय येईल, पॉझिटिव्ह येईल आणि हे काय येईल, पॉझिटिव्ह 1 इंटू 1 1 होऊन जाईल. ठीक आहे. A31 झाला. आता काय राहिला, A32 इक्वल टू काय येईल, A32 इक्वल टू किती 1. आता 1 कुठं आहे, थर्ड रो अँड सेकंड कॉलम. उरले कोणते एलिमेंट, 2 -1 3 2, बेदोनी 4. A32 किती 1 आहे आणि मायनर ऑफ एलिमेंट A32चं काय येईल, 1 थर्ड रो अँड सेकंड कॉलम. सोडून द्यायचे एलिमेंट, डिलीट करून टाकायचे. उरले किती, 2 -1 3 2, बेदोनी 4 आणि -3 मध्ये प्लस, म्हणजे इथं आन्सर येईल 7. M32 काय येईल 7 आणि A32 काय येईल, -1चा 3 + 2 इंटू 7. आता -1चा ऑड नंबरमध्ये काय येईल, मायनसच, म्हणजे -7. ठीक आहे. त्यानंतर काय येईल, त्यानंतर कोणता एलिमेंट आहे, A32. त्यानंतर A33 इक्वल टू किती आहे, 2. म्हणजे M33 काय येईल,
आता 2 आहे एलिमेंट, थर्ड रो अँड थर्ड कॉलममध्ये प्रेझेंट आहे. कुठले किती एलिमेंट 2 0 3 1 बेक बे 3 0 0 म्हणजे M33 येईल 2 म्हणजे A33 इक्वल टू -1चा सव्वा घात इंटू 2 म्हणजे आन्सर आला आपलं 2. ठीक आहे. आता हे झाले आपले कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. ठीक आहे. तर A11 किती आहे 0, A12 किती आहे -8, A13 किती आहे 4, A21 किती आहे -1, A22 किती आहे +3, A23 किती आहे -2, A31 किती आहे +1, A32 किती आहे -7, A33 किती आहे +2. तर या टोटली जे कोफॅक्टर ऑफ एलिमेंट आहेत त्याचा एक मॅट्रिक्स तयार करायचा. ठीक आहे. तर काय मॅट्रिक्स तयार करता येईल आपल्याला ए आय जे किती बाय किती मॅट्रिक्स आहे तो 3/3 मॅट्रिक्स इक्वल टू काय A11 किती आहे 0, A11 किती आहे 0, A12 किती आहे -8 त्याच पोझिशनला यायचं, A13 किती आहे 4, त्यानंतर A21 किती आहे -1, त्यानंतर A22 किती आहे +3, त्यानंतर A23 किती आहे -2, त्यानंतर A31 किती आहे 1, त्यानंतर A32 किती आहे -7, त्यानंतर A33 किती आहे +2, A33 किती आहे +2. क्लिअर. आता यामध्ये ह्या मॅट्रिक्स जो तयार झाला आहे हे काय झालं आपला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. तर ह्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स हा तयार झाला. तर जर ह्या मॅट्रिक्सवर आपण जर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अप्लाय केला, जो आपल्याला नवीन मॅट्रिक्स तयार होऊन येईल तो मॅट्रिक्स असेल आपला ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी मी काय करतो याला ह्या मॅट्रिक्सवर मी, कारण की आपल्याला फाइंड करायला सांगितलं की ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स, ह्या मॅट्रिक्सवर मी अप्लाय करतो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सच्या हेडला आपण टी लिहितो, टीनं आपण त्याला एंट्री करतो किंवा डॅश म्हणून. ठीक आहे. किंवा ऑर मी त्याला करायचं अशी वर्टिकल अशी लाईन, त्याला काय म्हणतात डॅश. ठीक आहे. इक्वल टू 3/3 इक्वल टू काय येईल म्हणजे या ठिकाणी एकतर रोचं कॉलम करा किंवा कॉलमचं रो करा. आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एका मॅट्रिक्सवर अप्लाय करत असेल तर काय करतो आपण, एकतर त्या रोचं आपण काय करतो कॉलम करतो किंवा कॉलमचं आपण काय करतो रो करतो. कोणती तरी एक मेथड त्याच्यावर अप्लाय करा, एकतर रोजचं कॉलम करा किंवा कॉलमचं रो करा. ठीक आहे. तर या ठिकाणी काय करतो मी रोजचं कॉलम करतो 0 -8 4. आता हे काय रो आहे तर ह्याला मी कॉलम केलं तर काय येईल 0 -8 4. क्लिअर. -1 3 7 -1 3 7. तर ह्याचं ह्या रोचं काय करायचं कॉलम -1 3 -2. ठीक आहे. ह्या थर्ड रोचं 1 -7 2 तर काय येईल 1 -7 2. हे काय झालं आपलं ॲडजंट ऑफ. म्हणून ॲडजंट ऑफ ए काय येईल आपला ADJ इक्वल टू ADJ ए. ॲडजंट ऑफ ए आपण तसं डिनोट करतो. तर ADJ ए काय येईल 0 -1 1 -8 3 -7 4 -2 2. हे काय झालं आपलं आन्सर. हे झालं आपलं आन्सर. क्लिअर. ॲडजंट ऑफ ए इक्वल टू काय आला 0 -1 1 -8 3 -7 4 -2 2. दिस इज युअर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर.